नमस्कार, मी तेजस जोशी. माझं पश्चिम द्वारला इथं दुकान आहे, वर घर आहे. तर 4-5 पिढ्यांपासून आम्ही इथं पश्चिम द्वारला राहतोय. इथं घर आहे. आमचं घर या रस्त्याच्या निम्म्यापर्यंत होतं. 82 साली हे निम्म उडालंय आमचं. तर परत प्रत्येक पिढीला आमच्यावरच बुलडोजर चालवून साध्य काय होणार आहे? मान्य गर्दी असती, वारकरी येतात, पण वर्षातले 8 ते 10 दिवस गर्दीचे असतात. त्या पलीकडे काय गर्दी नसते. आणि तुम्हाला ड्रीम प्रोजेक्ट कॉरिडॉर करायचाच आहे तर नदीच्या पलीकडे भरपूर रिकाम्या जागा आहेत किंवा सरकारी जागा पण रिकाम्या भरपूर आहेत. अशा ठिकाणांवर कॉरिडॉर वगैरे केला गेला पाहिजे. व्हावी, सुखसुविधा व्हावी, विकास व्हावा. लोकांच्या घरादारावर नांगर चालवून सुखसुविधेला अर्थ नसतो. लोकांची उपजीविका आहे, घर आहे. आणि घर म्हणजे फक्त घर नाही, प्रत्येक घरात वारकरी थांबतो. तोही लोकांचं कमर्शियलायझेशन आहे घराचं एक प्रकारे. आधीच्या पिढ्यांपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला बाहेर कुठं उचलून नेलं, तिथं घर दिलं तर आमचं काय म्हणतात त्याला, वारकरी उतरणार नाहीत तिथल्या घरांमध्ये जसं की इथं उतरतायत. किंवा उपजीविका आत्ता जशी चालू आहे तशी डिस्टर्ब करण्यात काय पॉईंट नाही. रिकाम्या जागांमध्ये किंवा नदीच्या पलीकडे रिकामी जागा ॲक्वायर करून तिथं तुम्ही कॉरिडॉर सारखे विकास योजना राबवावीत एवढी आमची अपेक्षा आहे. अश्विन अरुण इथं आम्ही जवळजवळ हे 3री-4थी पिढीचं दुकान आहे आमचं. तर आता एक कॉरिडॉरमुळे सर्व म्हणजे प्रॉब्लेम खूप आहेत. त्यातलं पुढचे आमचे घरातले प्रॉब्लेम पण सुरुवात होणार आहे की पुढच्या पिढीला आम्ही काय म्हणून सांगायचं, हा एक प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे. आणि गव्हर्नमेंट सुद्धा जे कॉरिडॉरचे पेमेंट देत आहे ते तुटपुंजे आहे. आता आमची 3री-4थी पिढीची दुकानं आम्ही आज त्यांना द्यायचे म्हणजे त्यांनी विचार करून आम्हाला कुठं तर एक ठराविक अशी जागा देणं महत्वाची की जिथे आमची बाजारपेठ निर्माण होईल आणि जिथं आम्ही व्यापार करू शकू. एवढे गव्हर्नमेंटकडे आमची विनंती आहे. मला काही तुमचं नाव सांगायची. माझं नाव शांताबाई मुळे, संभाजीनगरवर आलो. ह्या ठिकाणी कॉरिडॉर होणार आहे. तुम्हाला माहित असेल की ह्या ठिकाणची बरीच दुकानं किंवा घरं जाणार आहेत. हा, आणि तो वारकऱ्यांसाठी लय चांगलं होईल. लय चांगलं होईल. पण दुकानदारांचं असं म्हणणं आहे ते म्हणते काढू नका, काढू नका म्हणते. आता काय तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं आहे काढा, म्हणजे आम्हाला तकलीफ नाही होणार ना वारकऱ्याला, आहे की नाही? एवढंच फक्त आपलं. बबन महादेव बिडवे. मी पहिल्यांदा 82चा बाधित आहे. 82 मध्ये माझं घर जाताना पूर्ण हालताचे सरकारनं अक्षरशः वडून काढलेले आम्हाला बाहेर, म्हणजे रोडवर आणलंय. त्यावेळीचे अनुभव सांगणं आणि बघणं ऐकायला सुद्धा नको आहे कोणी, इतकी भीतीजनक दृश्य आहे. आता सरकारनं परत 82चा आम्ही तुम्हाला मोबदला देऊ म्हणून असं काढलंय. अद्यापही मोबदल्याचा काय तो विषय नाही, फक्त देतोच म्हणतात, त्या विषयी. पण कॉरिडॉरला आमचा पूर्ण विरोध राहील. कारण का कॉरिडॉर केल्यावर कुणाचंही चांगलं होणार नाही. 640 घरं बाधित होणार आहेत. हजारो घरं माणसं, ह्याच्याबरोबर 600 बरोबर 1200 दुकानं आसपास खालास होणार आहे. 1200 दुकानाबरोबर हजारो कामगार बेघर होणार आहेत. म्हणजे आज जवळजवळ 6000 लोक आसपास बाधित होणार आहेत. तिथं तुमचं दुकान किती वर्ष झालं इथं? ही जुनं माझं पहिलं परंपरा 4थी पिढीपासून दुकान आहे माझं इथं आज जागा आहेत. आणि सरकारनं मला बांधायला सुद्धा परवानगी दिलेली आहे. बांधकाम परवाना सुद्धा आहे. परमिशन कधी मिळाली? परमिशन बांधकाम परवाना मिळून 2 वर्ष झाले साधारण, आणि वापर परवाना मिळून 3 महिने झाले आषाढीवारीच्या अगोदर. तरी सुद्धा सरकार असा घात घालतंय की आम्हाला की आम्ही आपलं त्यांची जी पुंगी आहे 20 आणि 30 ही नाही, 20 करोड रुपये दिले तर आम्हाला नको आहेत असं आमचं म्हणणं आहे. सरकार पैसे देते, मग तुम्हाला का नको आहेत ना पैसे? आम्हाला फक्त पांडुरंग पाहिजे आणि पांडुरंगाबरोबर वारकरी पाहिजेत. वारकऱ्याची सेवा करायला आम्हाला संधी सोडू नये सरकारने. सरकार वारकऱ्याची सेवा करू शकत नाही, एकच सरकार करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आमच्यासारखी 4 माणसं सेवा करू शकतील, पण सरकार सेवा करू शकत नाही. आज तागायत सरकारने तुकाराम भवन पाडलं, तिथं काय सुविधा बघा, 7 मजली बघा,
आणि गोकुळ हॉटेलपाशी एक बघा, माझं गोकुळ हॉटेलपाशी घर होतं 1982 साली, तिथली व्यवस्था बघा तुम्ही बघून तुम्ही चित्र काढून तिथलं दाखवा सरकारला काय केलंय सरकारनं. परत परत 3-3 वेळा सरकार काय या पंढरपुरावर घात घालते मला समजना. सरकारने असं काही नियोजन, पैसे असेल तर सरकारपाशी माझं विनंती आहे सरकारला हात जोडून की नदी जोड प्रकल्प करावा सरकारनं. पैसे तर एवढं, त्याच्यात 12 जिल्ह्याचं कल्याण होईल. इथंच काय नडलंय सरकारचं. 3000 कोटी 2000 कोटी काही खर्च करू नका, व्यवस्थित चाललेलं आहे. कॉरिडॉर सरकार कशासाठी करते? सरकार कॉरिडॉर फक्त वारकऱ्यासाठी सुविधा करते, पण सुविधा होत नाहीयेत. आता सुद्धा 28 लाख भाविक आलते, त्यात काय सुविधा कमी पडल्यात का वारकऱ्याला? काही सुद्धा कमी पडलेल्या नाहीयेत. तरी सरकार इथंच काय येतंय, त्याला काय दाखवायचंय? काही दाखवू नका. तुमचं नदी अजून तशी आहे. नदी तुम्ही जी गंगा नदी म्हणून जी पंतप्रधान साहेबांची पुकारलेली आहे, नदीत अजून काही झालेलं नाही. तुमचं जी करताय ती तुम्ही काही व्यवस्थितपणा करत नाहीये. परत परत तुम्ही इथंच येत आहे पंढरपुरात. 7 मजली बघा, गोकुळ कुठलंही बघा, तुमच्या हातनं सरकारी जागा देतो, आम्हीच दाखवतात. आम्हाला तुमची तुटकी फुटकी 20,000 40,000 60 1 लाख करोड रुपये नको तुमचे. आमचं घर आम्हाला राहू द्या, हाय असं ठेवा. कॉरिडॉर बी नको आहे आणि टीपी बी नको आहे. नोटीस दिलेली नाही अजून, आम्हाला समज दिलेला आहे. हा, समज दिल्यामुळे आम्ही घाबरून गेलोय. आमच्या घरातली 9 माणसं बीपी चढलेला आहे. मी एकूण 18 माणसं घरात राहतोय मी सध्या. आज आमच्या घरातले वातावरण एकदम भीतीदायक आहे. कारण का 82चा अनुभव असल्यामुळं मीच एकटा नाही. आज असं काय वातावरण आहे पंढरपुरात, वाईट वातावरण आहे. सरकार ते बघत नाहीये. इथली 4 माणसं सांगतात तिथं ते ऐकतात. खरं वातावरण वाईट आहे. म्हणजे इथलं वातावरण स्वतः सरकार बघावं. कारण का निश्चित 4 पैसे सोडले म्हणून माणसाला ते सोडलं जातं, नाही होणार. ही तुम्ही स्वतः सरकारनं अनुभवावं. पैसे मिळले म्हणजे सगळंच काय झालंय. पैसे असेल तर स्वर्ग वाटा, नसेल तर अजून सांगतोय भयंकर प्रकल्प आहे तिथं पंढरपुरात. तुम्हाला पंढरपुरासाठीच पैसे गुंतवायचे असतील तर सुविधा करण्यासाठी 4 लोक स्वतः विचारा, भरपूर सुधारणा होतील. पण तुम्ही ह्या कॉरिडॉरच्या नादी लागू नका. एकाच माणसावर 3-3 वेळा आगत आणू नका. 82ला 30, 72ला 30. 82ला 72ला काय झालं? 82ला माझं स्वतःच 20 खण जागा होती. त्यावेळेस 2-3 दुकानं होती. आज तागायत 1 रुपया दिला नाही सरकारनं मला. 3-10 वेळा अर्ज दिले सरकार. आता कालचाही अर्ज मी दिलाय सरकारला, तरी दिला नाही. पैसे नकोच आहेत आम्हाला. तुमचे पैसे तुमच्या पैसे राहू द्या, पण तुम्ही कॉरिडॉरचा विषय कट करावा सरकारने. ही आनंदाची बातमी सरकारने आमच्या पैसे पोहोचवावी. कॉरिडॉर रद्द झाला म्हणून त्याच्या इतकं कुठलंही चांगलं होणार नाही. जे 772 काहीतरी लोक 640 त्या लोकांकडून तुम्ही सरकारला काय विनंती करा? विनंती एवढीच आहे की सरकार म्हणेल आम्ही 3 वेळा की कॉरिडॉर हा रद्द करा. तुम्हाला ह्याच्या बाबतीत दुसऱ्या सुविधा पंढरपुरात भरपूर करता येतील. तुम्ही 4 माणसं स्वतःला तुमच्या स्वतःचा मना रेषा ओढू नका. तिथं रेषा ओढून कॉरिडॉर होत नसतो. नीट विचार करा. प्रत्येक गोष्टीचा अगोदर बाधित झालेल्या घराचा विचार करा. 7 मजलीचा विचार करा. तुकाराम भवनचा विचार करा. गोकुळ हॉटेलचा विचार करा. 96 घरं 46 घरं 19 घरं त्या घरांची जाऊन चौकशी करा अजून सुद्धा. आणि तिथं तुम्ही काय करताय बघा. आज 7 मजलीमध्ये तुमची काय परिस्थिती आहे. काही केलेलं नाही. 1 मजला बांधला नाही तुम्ही नीट. आणि तिथं तुम्ही 200 माणसं तुम्ही पुढे घेत नाहीत. आणि गोकुळ हॉटेल तुकाराम भवन मध्ये बघा, फक्त जेवणाचं सोडलं तिथं काय आहे. तुमच्या व्हीआयपी गाड्या आत येण्यासाठी काही सुविधा असेल तर त्याला पार्किंग करा. पण हे कॉरिडॉर हा तुम्ही विषय सोडून द्या. सरकार आमची विनंती. सरकारनं कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आमचं काय भूमिका असेल? आम्ही सरकारला आत्ताही सांगतो, विनंती कॅन्सल करा. 3 वेळा सांगतोय. नाहीतर आम्ही सरकारला ठरवलंय आम्हाला आत्मदहन करायला सरकारनं परवानगी द्यावी. आम्ही 3 वेळा सांगितले. तुम्ही जर मग आमची प्रोसेस वेगळी राहील पुढं. प्रत्येक माणसाला अधिकार काहीतरी करा. आम्ही काही करणार आहोत, सोडणार नाही. किती आल्यानंतर आम्ही गप्प बसणारी माणसं नाहीयेत. आगत माणसावर आल्यावर आज घरात कुटुंब संपतंय माझ्या, म्हणजे संपू शकत नाही. नाव वगैरे सांगा, कुठून आलाय, काय आलाय, किती वर्ष झालं? मी निंबोरे रमेश दिनकर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आमचं असं म्हणणं आहे की बा कुणाचीच हेळसांड होऊ नये. वारकऱ्यांचं बी दर्शन व्यवस्थित हो, आतापर्यंत होतच आलंय. पण यांना बी त्रास नाही झाला पाहिजे, जेणेकरून यांची बी व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणजे या दुकानदारांपैकी 747 घरं जाणार आहेत, 1200 पेक्षा जास्त दुकानं जाणार आहेत. मग ह्या लोकांनी कसं म्हणजे नाही सगळ्यात महत्वाचं यांचं बी उदाहरण पाहायला पाहिजे ना. सरकारकडून काय अपेक्षा आहे, तुम्ही काय म्हणजे आता सरकारकडून एकच अपेक्षा की यांचं बी चांगलं व्हावं, जेणेकरून वारकरी येणार जाणार आहेत पण यांचं बी चांगलं व्हावं. मी व्यंकटेश कुलकर्णी, इथं माझं हॉटेल आहे आणि शासन कॉरिडॉर जो पंढरपुरात करत आहे
त्यामध्ये माझं हॉटेल वगैरे ते सर्व जात आहेत. आमचे 750 ते 700 घरांचं बाधित त्यामध्ये होत आहे आणि कॉरिडॉर मध्ये स्थानिक लोकांचं वातावरणात नुकसान होतंय आणि सगळं एवढं करून एवढा पैसा खर्च करून आमचा प्रश्न असा आहे की बाबा खरंच वारकऱ्यांना फायदा होणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे. कॉरिडॉरची गरज आहे असं शासन म्हणतंय. कॉरिडॉरची गरज आहे असं शासन म्हणतंय. हे काही अंशी जरी बरोबर असला तरी त्याच्यावरचं उत्तर 700 घरं पाडणं हा असू शकत नाही. घरं पाडले म्हणजे विकास होतो असं काय नाहीये. मूळ जे प्रश्न वारकऱ्यांचे आहेत ते सुटणार आहेत का? इथं भक्तिनिवास प्रश्न आहेत, इथं स्वच्छतागृह प्रश्न आहेत, इथं पार्किंगचे प्रश्न आहेत मोठे, इथं नदीला पाणी नाहीये हे मोठे प्रश्न आहेत, इथं दर्शन मंडप सुव्यवस्थित जागेत नाहीये तो मोठा प्रश्न आहे, इथं लोकांचे जे लगेज रूम मोबाईल ठेवायचे जे सुविधा आहेत किंवा लाडू प्रसाद केंद्र आहेत त्या मोठ्या प्रश्न असताना घरं पाडून हे सगळे प्रश्न सुटणार नाहीयेत. तुमची बैठक झाली का शासकीय कोणत्या अधिकाऱ्यांसोबत किंवा कलेक्टर साहेबांनी आमच्या 1-2 बैठकी घेतलेल्या आहेत. पण आमची अपेक्षा आहे की सीएम साहेबांनीच याच्यावर आमची बैठक घ्यावी, कारण आमचे प्रश्नच एवढे मोठे गंभीर आहेत. आमचे मोठे गंभीर प्रश्न आहेत, वारकऱ्याचे प्रश्न मोठे क्लिष्ट आहेत. आषाढी वारीत जवळजवळ 20-21 लाख लोक किंवा शासकीय आकडा तर 28 लाख लोक आहे आणि पुढे येणाऱ्या 10-15 वर्षात हा आकडा जवळ 30 लाखाच्या पुढे जाईल. त्याचे सगळे प्रश्न इतके मोठे क्लिष्ट आहेत की सीएम साहेबांच्या लेवलवरच एक बैठक व्हावी, दीर्घ बैठक व्हावी आणि त्या बैठकीतनं सार असं निघेल की सर्व वारकऱ्यांना फायदा होईल, आमचं नुकसान कमी होईल असं एक चर्चा व्हायला पाहिजे. 100%. 742 घरं जाणार आहेत त्यांची पुढील भूमिका काय असेल? तुमचं आता हॉटेल जाणार आहे त्यामुळे तुमची काय भूमिका? आता तर आम्ही सरकारकडनं अपेक्षा खूप आहेत आमच्या, कारण ते पण हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्यांचा पण उद्देश चांगला आहे की वारकऱ्यांची सोय व्हावी. आमचा पण उद्देश, आम्ही कधीही म्हणणार नाही असं की वारकऱ्यांना सोयी द्या, आम्ही कधीही म्हणणार नाही असं की वारकऱ्यांना ही करा. फक्त स्थानिकांचं नुकसान न होता वारकऱ्यांना सोयी देता येतात. पंढरपुरात इतक्या मोठ्या मोकळ्या जागा आहेत पडून त्या जर वापरात आणल्या वारकऱ्यांचे कित्येक प्रश्न असे सुटून जातील. शासकीय जागा आहेत त्या. शासन जर तुमच्याशी चर्चेला तयार झालं तर तुम्ही चर्चा करणार का शासनासोबत? 100% चर्चा करू. उलट आमची अपेक्षा आहे की शासनाने आमच्याबरोबर चर्चा करावी. आमची एक कृती समिती आहे त्याबरोबर चर्चा करावी आणि सीएमच्या लेवलवर चर्चा व्हावी. त्या चर्चेतनं खूप चांगलं निघू शकतं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे, वारकऱ्यांची सोय व्हावी. पांडुरंगाची जे इथं येतात लोक भक्तिभाव त्यांची मोठी इथं सोय व्हावी, आमची पण इच्छा तीच आहे. पण ह्याचं 700 घर पाडणं हे काय त्याचा उपाय नाही त्याच्यावरचा. त्याच्यावरचे उपाय वेगळे आहेत. मोकळ्या जागा आहेत भरपूर इथं शासनाच्या, त्या उपयोगात आणल्या पाहिजेत. आता 4 पिढ्या उद्योग करणारी लोक आहेत तिथं, म्हणजे लाडूंचा असेल किंवा चिरमुर असतील किंवा काही जणांच्या मूर्त्यांचा असेल. मग हे जर 4 पिढ्यांचा उद्योग जर केला तर त्याच्या पुढच्या पिढीला ते माणूस काय सांगणार? आमचा तोच मोठा प्रश्न आहे. आमचा मोठा तोच प्रश्न आहे की आमचे वाडवडिलापासून उद्योगधंदे आहेत, इथे वाडे आहेत, मठ आहेत, पुरातन आहेत, सगळ्या पुरातन परंपरा आहेत. प्रत्येक घरात संत मंडळी आलेले आहेत. एक आध्यात्मिक इतिहास आहे पंढरपूरला, तो इथला आध्यात्मिक इतिहास पूर्ण ते पुसला जाणार आहे. आमचं म्हणणंच ते आहे की आमचं नुकसानच कमी करा तुम्ही, आमचं नुकसान जास्त न होताही वारकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आमचा असा अभ्यास आहे की जर यातनं चर्चेतनं सुवर्ण मध्ये काढून जर कॉरिडॉर सारखा प्रकल्प स्थानिक लोकांचं नुकसान न करता केला तर पंढरपूर कॉरिडॉर हा उज्जैन, अयोध्या, तिरुपती, काशी यापेक्षा भारी होणार आहे. भारतात सगळ्यात जर देवस्थान कुठलं भारी होत असेल तर पंढरपूर देवस्थान होणार आहे. जर सरकारनं कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न केला तर तुमची काय भूमिका असेल? आता तर आम्ही सरकारबरोबर शासनाबरोबर चर्चेची भूमिका हीच आहे. जर शासनाने जर आमच्यावर असं बळजबरीने लादण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला न्यायालय वगैरे असं करावं लागतील आणि आमची लोकांची मनस्थिती नाही आहे की कुठलंही कॉरिडॉर सारखा प्रकल्प लादून घ्यायची. लोक इथं आत्महत्या करतील, लोक काय करतील हे सांगता येत नाही, कारण सगळे लोक इथले देवाशी जोडले गेलेले आहेत. आम्हाला देवापासून का दूर करताय हा आमचा शासनाला पहिला प्रश्न आहे. जर सरकार
तुम्हाला पैसे देते तर मग तुम्हाला का नको? शासन आम्हाला पैसे देते म्हणून आम्ही इथनं आमचे पूर्वजापासून असलेले घर, दुकानं, मठ, मंदिर ही द्यावेत का? आमच्या परंपरेचं मोल होऊ शकत नाही. आमच्या देवाच्या बद्दल असलेलं आस्था ह्याचं मोल होऊ शकत नाही. इथनं वारकऱ्यांची जे आम्हाला आतापर्यंत सेवा करायला मिळते ते जे आमचं त्यांच्या वारकऱ्यापासून असलेला आस्था आहे त्याचं मोल होऊ शकत नाही. ती पैशात मोजलं जाऊ शकत नाहीये. आमचं म्हणणंच असं आहे की आम्हाला या देवापासून तुम्ही दूर का करताय? तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला? आम्ही सगळीकडनं प्रयत्न करतोय सीएम साहेबांना भेटायचा आणि आमचं तर तसं म्हणणंच आहे की सीएम साहेबांनी स्वतः बैठक घ्यावी आमची बाधिताबरोबर आणि त्या चर्चेतनं त्यातनं एक सुंदर मार्ग निघू शकतो आणि पंढरपूर कॉरिडॉर आणि इथल्या वारकऱ्यांना आपण सगळ्या सुविधा देऊ शकतो. आषाढी वारीला येणाऱ्या एवढ्या मोठ्या वारकऱ्यांना आपण सुख सुविधा त्यांना देऊ शकतो. फक्त चर्चा होणं गरजेचं आहे आणि आमची अपेक्षा पण तीच आहे की सीएम साहेबांनी चर्चा करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा? आमच्या अपेक्षा भरपूर होत्या त्यांच्याकडनं की त्यांनी आम्हाला मदत करावी किंवा आमचं म्हणणं तर ऐकून घ्यावं. आमचं काय आहे म्हणणं ऐकून घ्यावं, पण तसं त्यांच्याकडनं कुठलाही जास्त एवढा आम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये असं आम्हाला खेळाने म्हणावं लागते. म्हणजे लोकप्रतिनिधी एवढं जरी पंढरपूर मोठं असलं तिथं एवढे मोठे म्हणजे नेते होऊन गेले बऱ्यापैकी, तर ते नेते तुमच्याकडे लक्ष देत नाही त्याचा अर्थ? तसं खेळाने आम्हाला म्हणावं लागते की लोकप्रतिनिधी यात काहीच आम्हाला सहकार्य करत नाहीयेत किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही असं सांगू की त्यांनी यात मध्यस्थी केलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे जर इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी तुमच्याकडे लक्ष दिलं तर कॉरिडॉर हा प्रश्न मिटेल. 100% आमचं म्हणणं आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा आमचे काय प्रमुख नेते लोक आहेत त्यांनी शासन आणि आम्ही बाधित ह्यांच्या जर मध्यस्थ म्हणून भूमिका उठवली तर खूपच चांगलं होईल. त्यांनी उलट यात भाग घेतला पाहिजे. आमच्या वाटा जाणून घेतल्या पाहिजेत, शासनापर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्यातनं एक सुवर्ण मध्ये काढून वारकऱ्यांना कसं फायदा होईल, स्थानिकांचं कमी नुकसान कसं होईल, आपल्या जे वाडे मठ परंपरा आहेत त्या कशा नष्ट होणार नाहीत आणि जे पांडुरंगाबद्दल जे आमची स्थानिकांची आस्था आहे ती नष्ट न होता यातनं सुवर्ण मध्ये कसा काढता येईल यासाठी प्रयत्न केले तर खूप चांगलं होईल.